नोकरीवर गंडांतर आणतो अशी धमकी देऊन 1,61,000 रुपये जुलमानं काढून घेतल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत हकीकत अशी, बाळे कॉर्नर इथं अक्षय फुलारी यांचं अभिषेक हेअरस्टाईल या नावाचं हेअर कटिंग सलून असून फिर्यादी दीपक प्रल्हाद भोसले वय 58, सेवानिवृत्त शिक्षक, राहणार लक्ष्मीनगर, चंडक प्रशालेजवळ बाळे, हे गेल्या 5 ते 7 वर्षांपासून या दुकानात कटिंग दाढीसाठी जात होते। तसंच अक्षय याच्या मागणीवरून त्यांनी अक्षयाला हात उसने पैसे दिले होते। त्यापैकी 13,000 रुपये येणे बाकी होते। ते पैसे देण्यास अक्षय फुलारी हा टाळाटाळ करत होता। दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी अक्षय यानं दीपक भोसले यांची ओळख दत्तात्रय उर्फ दीपक तुकाराम माने याच्याबरोबर करून दिली आणि उरलेले पैसे दीपक माने हा देईल असं म्हणताच दीपक भोसले यांनी पैशाचा व्यवहार तुमचा आणि माझा आहे असं म्हटलं असता दीपक माने यानं दीपक भोसले यांना विनाकारण वाद घालून मोबाईलवरून तुम्ही पैसे परत मागितले तर तुम्ही माझ्या बायकोच्या अंगावर गेलात अशी तुमच्याविरुद्ध पोलीस चौकीत तक्रार करणार आहे असं धमकावून 1,00,000 रुपयांची मागणी केली। दीपक भोसले हे घाबरल्यामुळं दिनांक 13 ऑक्टोबर 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान थोडे थोडे करून 1,00,000 रुपये दिले। तसंच दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी ते दिनांक 30 जून 2025 पर्यंत महिलेची खोटी केस केलेली आहे ती काढून घेतो, नाहीतर तुमच्या नोकरीवर गंडांतर आणतो असं म्हणून दीपक भोसले यांच्याकडून 1,61,000 रुपये जुलमानं काढून घेतले। दिनांक 14 जुलै 2025 रोजी अभिजित रमेश जाधव यानं दीपक भोसले यांना हत्याराचा धाक दाखवून हायकोर्टातील केस मागे घे म्हणून आणखी 1,50,000 रुपयांची जुलमानं मागणी केली। म्हणून अभिजित रमेश भोसले आणि दत्तात्रय उर्फ दीपक तुकाराम माने या दोघांवर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करतायत।